नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शुगर फॅक्टरीबद्दल पूर्ण डिटेल्स पाहणार आहोत. आपल्या शुगर फॅक्टरीचा डॅशबोर्ड, आपल्या शुगर फॅक्टरीचे कामकाज, आपण शुगर फॅक्टरीमध्ये नवीन कर्मचारी कसे तयार करायचे, नवीन करार कसा तयार करायचा, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आपल्या या लॉग इन पेजवर आल्याच्यानंतर जो आपल्या शुगर फॅक्टरीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर आपण इथे टाकायचा आहे. तो नंबर टाकल्याच्यानंतर त्या नंबरवर आपल्याला एक OTP पाठवायचा आहे. त्यामुळे आपल्याला OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे. हा OTP आपल्या या नंबरवर पाठवलेला आहे. जो पाठवलेला OTP आहे तो OTP आपल्याला या कॉलममध्ये टाकायचा आहे. OTP हा 4 अंकी असणार आहे. या कॉलम OTP टाकल्यानंतर आपल्याला पडताळणी व लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या शुगर फॅक्टरीचा पूर्ण डॅशबोर्ड पाहायला मिळेल. हा आपल्या शुगर फॅक्टरीचा डॅशबोर्ड आहे. तर आता आपण लाईन बाय लाईन सर्व फीचर, कोणत्या फीचरचे काय काम आहे ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण माझे वाहतूकदार म्हणजे काय, तर आपल्या फॅक्टरीकडे कुठल्या वाहतूकदाराचा करार झालेला आहे त्या वाहतूकदाराची पूर्ण माहिती आपल्याला इथे क्लिक केल्याच्यानंतर पाहायला मिळेल. आता बघा, एकनाथ पाटील आणि विशाल पाटील या 2 वाहतूकदाराचे आपल्या फॅक्टरीकडे करार झालेला आहे. त्यांचा वाहतूकदाराचा प्रकार हा वाहतूकदार आहे, मोबाईल नंबर आणि वाहतूकदाराचा पत्ता येथे आहे. आता ह्या वाहतूकदाराच्या खाली कोणते मजूर आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि त्या मजुराची पूर्ण डिटेल्स आपल्याला इथे पाहायला मिळेल. हा मजूर कुठल्या टप्प्यामध्ये व्हेरीफाय झाला आहे, तो कोणत्या दिवशी व्हेरीफाय केला आहे आणि आपल्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी त्याला व्हेरीफाय केलं आहे, ही पूर्ण माहिती आपल्याला मजुराची इथे मिळेल. ट्रान्सपोर्टरच्या खाली मजूर आणि मजुराच्या खाली त्याची माहिती. अशा प्रकारे हा आपला वाहतूकदाराचा पूर्ण फ्लो आहे. त्यानंतर माझे सत्यापित मजूर, आपल्याला इथे डायरेक्ट आपले किती लेबर पहिल्या टप्प्यामध्ये व्हेरीफाय झाले, दुसऱ्या टप्प्यामध्ये किती लेबर व्हेरीफाय झाले ते इथे पाहायला मिळेल. त्यानंतर सेंटर लीडर, येथे आपल्याला आपण कुठल्या सेंटरसाठी कुठला सेंटर लीडर पाठवलेला आहे तो आपल्याला इथे दिसेल. तर बघा, हे आहे आपले सेंटर लीडर विशाल. या सेंटर लीडरला आपण अकोले, जामखेड हे सेंटर असाइन केलेले आहेत. या प्रकारे आहे सेंटर लीडरची यादी. त्यानंतर कर्मचारी या ऑप्शनवर आपण गेल्याच्यानंतर आपल्या फॅक्टरीकडे कोण कोण काम करत आहे व कोणता कर्मचारी काय काम करत आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. आता बघा, शहादेव बळीराम शिंदे सेंटर लीडर आहे. हा कर्मचारी आपल्या शुगर फॅक्टरीचा आहे. त्यानंतर शामराव शिंदे हा कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर आहे, तो आपल्या फॅक्टरीचा कर्मचारी आहे. अशा प्रकारे सर्व कर्मचारी आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर आता खाली आल्याच्यानंतर बघा, वापरकर्त्याचा इतिहास पहा. आपल्या फॅक्टरीकडे कोण जर नवीन वाहतूकदार करार करायला आला असेल तर करार करण्याच्या पूर्वी आपण त्याचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल, एक वाहतूकदाराचा नंबर मी इथे टाकतो जो की आपल्याकडे करार करण्यासाठी आलेला आहे. हा त्याचा नंबर टाकल्यानंतर तुम्ही त्याचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर दोन्हीपैकी कुठलं पण एक टाकू शकता. टाकल्याच्यानंतर शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर त्या वाहतूकदाराचा जुना आपल्याला इतिहास पाहायला मिळेल की त्या वाहतूकदाराचा जुना कुठल्या कारखान्याकडे करार केलेला आहे का, त्या वाहतूकदाराच्या गटामध्ये दुसरा एखादा माणूस आहे आणि त्याचा पण दुसरीकडे करार आहे, त्या वाहतूकदाराच्या कुटुंबातला कुणाचा करार आपल्याला कुठे आहे का, ती पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल. हे बघा, कुटुंबातील करार, त्याच्या कुठल्याच कुटुंबातील व्यक्तीचा करार नाही. गट सदस्य करार, त्याच्या गटातल्या कोणाचा करार दुसरीकडे आहे का, तर विशाल पाटील त्याच्या गटातला माणूस आहे आणि त्याचा करार महाराष्ट्र शुगर फॅक्टरीकडे आहे. असं पूर्ण डिटेल्स आपल्याला इथे बघायला मिळेल, जेणेकरून आपल्याला त्या माणसाला करार द्यायचा आहे की नाही ठरवता येईल. त्या वाहतूकदाराविषयी कुणी काही तक्रार केलेली आहे का ती आपल्याला इथे पाहायला मिळेल. हा झाला वापरकर्त्याचा इतिहास. त्याच्यानंतर आपल्याला वाहन इतिहास पहा. एखादा वाहतूकदार आपल्याकडे आलेला आहे आणि त्याला
कोणत्या बेसिसवर आपल्याला करार द्यायचा आहे व ते जे कोणते वाहन आहे त्या वाहनाचा ऑलरेडी दुसरीकडे कुठे करार आहे का ते तपासण्यासाठी आपल्याला त्या वाहनाचा इथे नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स पेमेंट, त्या वाहतूकदाराला आपल्याला किती ॲडव्हान्स पेमेंट द्यायचे व त्या वाहतूकदाराने आधी कुठून ॲडव्हान्स पेमेंट घेतली आहे का ते आपल्याला इथे इतिहास, प्राप्त ॲडव्हान्स इतिहासमध्ये पाहायला मिळेल. नंतर अभिप्राय, आपल्याला एखाद्या वाहतूकदाराबद्दल काही तक्रार करायची असेल तर आपण ती तक्रार करू शकतो. त्याच्यानंतर कर्मचारी तयार करा. आपल्याला जर आपल्या शुगर फॅक्टरीचा नवीन एखादा कर्मचारी तयार करायचा असेल तर तो इथे कर्मचारी तयार करा या बटनवर क्लिक करायचे आणि युजर टाईप निवडून जो आपल्याला कर्मचारी तयार करायचा आहे त्याला सिलेक्ट करायचे. सेंटर लीडर, कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर, लेबर व्हेरीफायर त्याला सिलेक्ट केल्याच्यानंतर पूर्ण त्याची डिटेल्स भरायची आणि नोंदणी म्हणून क्लिक करायचे तर आपल्याला नवीन कर्मचारी तयार होईल. त्याच्यानंतर केंद्र नेमणूक, आपण सेंटर लीडर तयार केला आणि खाली त्याला आता कोणते सेंटर असाइन करायचे आहे ते आपल्याला करायचे आहे तर आपल्याला केंद्र नेमणूक या बटनवर क्लिक करायचे आणि सेंटर निवडा आणि आपला हा सेंटर लीडर आहेत पूर्ण आपल्या फॅक्टरीचे तर विशालला कुठले सेंटर आपल्याला निवडायचे आहे ते इथे सिलेक्ट करायचे आणि जोडो या बटनवर क्लिक करायचे. अशा प्रकारे आपल्या शुगर फॅक्टरीचा पूर्ण कामकाजाबद्दल ही माहिती आहे.